बंद मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. हप्ता बंद या कार्यक्रमाच्या प्रत्येक भागामध्ये एक वाक्य तेच असतं, पण प्रमाण कुठेतरी बदलत असतं. आणि ते वाक्य असं असतं, जेव्हा जेव्हा मी विचारतो की या खेळामध्ये आपण नशिबाला किती महत्व देता, त्या प्रत्येक जण म्हणत असतो की प्रयत्न 90%, कोणी म्हणतं प्रयत्न 80% आणि नशीब उरलेले टक्के. पण जिथे प्रयत्न तिथे नशीब हे त्याच्या सोबतच असतं, हे आतापर्यंत आपण बघितलेलं आहे, जाणवलेलं आहे. आज कुणाच्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळते ते आपण बघणार आहोत. आणि या खेळामध्ये आता आपण स्वागत करणार आहोत पहिल्या स्पर्धकाचं. नाव आहे खुशाल चंद्र पवार. आता स्वागत करूया वर्षा बेळगावकर यांचं. आणि आता स्वागत आहे राहुल घटे यांचं. खुशाल चंद्र पवार, मस्त खुशाल आहात ना? हो सर. कुठून आलाय सर? मी कल्याणहून आलो. तुम्हाला घरी काय म्हणतात? सर्व सर, आई फक्त दादा बोलते आणि बाकी सर्व खुशालच बोलतात. मग तुम्हाला मी खुशाल म्हणू? हो चालेल. 1,20,061 रुपये एवढं शिल्लक कर्ज आहे. तुम्ही कशासाठी कर्ज घेतलं होतं? मी कॉलेजमध्ये असतानाच बहिणींचे लग्न वगैरे केले होते. तर जसं मी BE झाल्यानंतर मला जॉब मिळाला, तर ते वडिलांनी कसं, आमचा भाजीपाल्याचा व्यवसाय असल्यामुळे वडिलांना तर बँकेकडनं वगैरे कर्ज मिळालं नाही, म्हणून ते असे जे आपण सावकाराकडनं व्याजाने पैसे घेतो त्या प्रकारे वडिलांनी घेतलं होतं. तर मग मी कामाला लागल्यामुळे आणि मला सॅलरी वगैरे व्यवस्थित होती, तर मी बँकेकडनं कर्ज घेतलं की या उद्देशाने की जे व्याजाचं आपण फक्त व्याज महिन्याला देत होतो त्यापेक्षा इथे व्याज आणि मुद्दल अशा प्रकारे कमी व्याजदरात आपल्याला बँकेचं लोन चुकतं करता येईल, याविषयी त्याकरता मी कर्ज घेतलं होतं. आणि आता नोकरी गेली? सर नोकरी तर काय, नोकरी मिळणार 100%, त्यात काही वाद नाही. काय कॉन्फिडन्स आहे. वर्षा बेळगावकर, नमस्कार. नमस्कार. पैठणी ओळखीची दिसते. तुम्हीच दिली होती. मी कधी दिली? आला होता सर माझ्या घरी. आता सर नाही, भाऊजीच म्हणणार मी तुम्हाला. बरं, म्हणा म्हणा म्हणा. आणि मग तेव्हा पैठणी मिळाली होती? हो. अरे वा. सगळ्या खेळात सहभागी व्हायला आवडतं वाटतं? खूप खूप आवडतं. आपल्याला काय म्हणतात घरी? मला घरी सगळेजण वर्षात म्हणतात. तुम्ही मला वहिनी म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. म्हणजे वहिनी म्हणण्याचे सगळे हक्क मी फक्त महाराष्ट्रात एकट्याने राखून ठेवलेले आहेत. त्यामुळे वहिनीच म्हणणार. 2,11,189 रुपये इतकं शिल्लक आहे कर्ज. मग आज तुम्ही जिंकणार? प्रयत्न करेन. हो, म्हणजे यानं हरवणार? हा, हरवणार नक्की, प्रयत्न करेन. आता बघा तुम्ही काय. नाही सर, तसं होणार नाही. काय सर? कारण की तुम्ही कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगताना सांगितलं की प्रयत्न आणि नशीब दोन्ही जर एकत्र आले तर त्यांना कोणीच हरवू शकत नाही. तर मी आता पूर्ण प्रयत्न तर करतो आणि नशीबही माझीच साथ देईल. ते म्हणतात प्रयत्न ते करणार, नशीब त्यांना साथ देणार. तुमच्या बाबतीत काय होणार? मी पण पूर्णपणे प्रयत्न करेन आणि मला माझ्या गणपती बाप्पावरती खूप विश्वास आहे. मला पण नक्की वाटतंय की माझे गणपती बाप्पा मला नक्की ह्याच्यातनं यशस्वी करतील. गणपती बाप्पा सर्वांचेच असतात. अच्छा, मी गणपती बाप्पा तुमचेही आहेत? सर्वांचे सर. म्हणजे या दोघांनी मिळून गणपती बाप्पांना अडचणीत टाकलेलं आहे. राहुलजी, आपण कुठून आलात? सोलापूर. घरी अण्णा म्हणतात. हा, मी पण अजून विचारलं नाही तुम्हाला काय. घरी अण्णा म्हणतात आणि बाहेर राहुल. मग मी तुम्हाला राहुल म्हणू? चालतं. बरं, ह्या दोघांचं एकंदरीत बोलणं ऐकलं तुम्ही? ऐकलो ना. हा, ऐकलो की. तेव्हा तुम्ही शांतपणे बघत होता असे चष्म्यातून? बघत होतो. तुमचं काय म्हणणं आहे, कोण जिंकेल या दोघांपैकी? मॅडम जिंकल. आणि मग तुम्ही काय करणार? मी बघत राहील. किती हा मनाचा उदारपण आहे. माझा स्वभावच असा आहे. तुमचा स्वभाव कसा आहे? मी दुसऱ्याच कल्याण करतो आजपर्यंत. म्हणजे आज कल्याण करायला आलेला आहात तुम्ही? कल्याण करायला आलो. 48,052 रुपये शिल्लक आहे कर्ज.
कशासाठी घेतलं होतं? बहिणीच्या लग्नासाठी घेतलं होतं. बरं, मग ते कर्ज फिटायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? वाटतंय. बरं, ते मगाशी काहीतरी असं म्हणत होते की प्रयत्न आणि नशीब दोन्ही आज त्यांच्या बाजूनी आहे. या वहिनी पण म्हणाले की प्रयत्न आणि नशीब दोन्ही त्यांच्या बाजूनी आहे. तुमचं काय आहे आज? तुम्ही प्रयत्न करणार आहात? करणार ना. किती टक्के? 80%. 80% प्रयत्न करणार आहे. तुम्हाला 100 हा आकडा आवडत नाही का? नाही आवडत. नाही आवडत. नाही आवडत. हा, बरं, 80% प्रयत्न करणार आहे आणि 20% नशीब. मला वाटलं 20% हे दोघे काम करतील. चला, तिघांनाही आमच्याकडनं शुभेच्छा आहेत. या खेळामध्ये 10 प्रश्न विचारणार. प्रत्येक प्रश्नाचं बरोबर उत्तर आणि तुमच्या खात्यामध्ये 10% जमा. ज्याच्या खात्यामध्ये सगळ्यात आधी 100% जमा होणार तो आजचा विजेता ठरणार. आणि जो विजेता ठरणार महाराजा, त्याचं नाव या चेक वरती लिहिलं जाणार आणि जो जिंकणार तो चेक आपल्या सोबत घेऊन जाणार महाराजा. बोला प्युरिट हप्ता बंद की. या तिघांसाठी हा पहिला प्रश्न. डॉन चित्रपटात एका अमिताभचं नाव डॉन आहे, तर दुसऱ्या अमिताभचं नाव काय? पर्याय आहेत 1 अमित, 2 अजय, 3 विजय, 4 रवी. तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेलं आहे. तिघांचंही म्हणणं आहे पर्याय क्रमांक 3 विजय आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विजय. अभिनंदन. तिघांच्याही खात्यामध्ये 10% जमा झालेले आहेत. तिघेही खुश झालेले आहेत. या तिघांसाठी हा दुसरा प्रश्न. शिवाजी महाराजांची तलवार यापैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? पर्याय आहेत 1 जगदंबा, 2 भवानी, 3 काली, 4 दुर्गा. तिघांनी उत्तरं डिपॉझिट केली. तिघांचंही म्हणणं आहे पर्याय क्रमांक 2 भवानी आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भवानी. अभिनंदन. तिघांच्याही खात्यामध्ये आता प्रत्येकी 20% जमा झालेले आहेत. म्हणजे खुशाल यांनी आतापर्यंत 24,012 रुपयांचा पल्ला गाठलेला आहे, तर वहिनींनी 42,238 रुपयांचा पल्ला गाठलेला आहे. तर राहुल 9,610 रुपयांचा पल्ला गाठण्यात आपण यशस्वी ठरलेले आहात. अभिनंदन तिघांचंही. कारण आता यानंतर तिसऱ्या प्रश्नाच्या त्या योग्य उत्तरानंतर नशिबाचा कौल कोण आजमावणार? तिसरा प्रश्न नशिबाचा कौल आजमावणारा आहे आणि आता हा नशिबाचा कौल कोण आजमावणार? 4 पानं, यामध्ये +10, -10, स्नॅच 10 आणि हे जोकर. जोकर. +10 तुमच्या खात्यामध्ये 10% जमा, -10 तुमच्या खात्यामधून 10% वजा होणार. स्नॅच 10 जो कोणी हा पर्याय निवडेल तो इतर 2 खेळाडूंपैकी कोणा एकाकडून 10% घेऊ शकणार आहे. आणि जोकर हा जर पर्याय आला तर इतर 3 पर्यायांपैकी कुठलाही एक पर्याय तुम्ही निवडू शकणार आहात. जो वेगवान तोच नशीबवान. राहुल, काय वाटतं, काय होईल? काय सांगू शकत नाही प्रश्न बघितल्याशिवाय. बरं, हे कर्ज फिटणं तुमच्यासाठी किती गरजेचं आहे? खूप गरजेचं आहे. मिसेसला मला MPSC करायचं आहे आणि बहिणीला पण MPSC करायचं आहे. हे जर 4,000 रुपये हप्ता बंद झाला माझा, तर त्या 4,000 मध्ये बहिणीला आणि मिसेसला MPSCचा क्लास तरी लावता येईल मला. म्हणजे महिन्याला 4,000 रुपयांचा हप्ता आहे. हप्ता आहे. तुमचं उत्पन्न किती साधारणतः? साधारण उत्पन्न 10,000 रुपये. त्यातले 4,000 रुपयाचा हप्ताच जातो. आणि कुटुंब केवढं? कुटुंब आम्ही सोलापूरमध्ये 3 जण राहतो आणि बार्शीला 3 जण राहतात. आई वडील आणि बहीण बार्शीला राहते. मी, माझी मिसेस आणि माझा भाऊ आम्ही सोलापूरला राहतो 3 जण. आणि मग सोलापूरला कसे काय आला? काम शिकण्यासाठी आलो होतो सोलापूरला. कॉम्प्युटरचा. वडील काय करायचे? वडील कापड दुकानी कामाला होते. आजोबा? कापड दुकानीच होते. म्हणजे स्वतःच होतं की कोणाकडे? दुसऱ्याकडे कामाला होते. दुसऱ्याकडे कामाला होतं. कामाला होते. मग वडिलांची इच्छा काय होती? मी पण कापड दुकानी काम करावं अशी इच्छा होती. मग मी घर सोडून पळून गेलो. मग तेव्हा घरच्यांनी शोधाशोध केली असेल? केली ना, खूप केली शोधाशोध. 3 वर्ष कोणाला सांगितलं नाही. ज्यावेळेस मी काम पूर्ण शिकलो त्यावेळेस सांगितलं त्यांना. मग तोपर्यंत घरच्यांच्या मनाचा विचार तुम्ही केलाच नाही का? नाही, कारण का मला ते त्यांच्या ह्याच्यानुसार जायचंच नव्हतं मला ते.
म्हणून तुम्ही घर सोडून पळालात. पळालो ना, पण आता तेवढ्याच पोटाकारानं पण घरचं सगळं बघतो ना मी. वा, घरातून पळून गेले, स्वतःचा व्यवसाय उभा केला आणि घराची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. किती छान. आणखी तुमच्याशी मला काही विषयांवरती गप्पा मारायच्या आहेत, पण आता तुम्हा तिघांसाठी हा तिसरा प्रश्न. विजेवर चालणारी एक ट्रेन ताशी 120 किलोमीटर वेगानं उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे, तर उडणारी वाफ कोणत्या दिशेने जाईल? पर्याय आहेत: 1 उत्तर, 2 दक्षिण, 3 ऊर्ध्व आणि 4 यापैकी कोणत्याही नाही. तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेली आहे. खुशाल यांचं म्हणणं आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी कोणत्याही नाही. आणि या दोघांनी हे उत्तर डिपॉझिट केलं. हे उत्तर द्यावं असं का वाटलं वर्षावहिनी? कारण उत्तरेकडून दक्षिणेकडे चालली आहे ट्रेन म्हणून. पण ते आधी लक्षात आलं नाही माझ्या की विजेवरची ट्रेन आहे. आपलं काय म्हणणं आहे? जमलिंग झालं म्हणजे काय झालं? प्रश्नच लक्षात आला नाही लवकर. खुशाल, आपल्याला असं का वाटलं? सर तेच सेम की विजेवर चालणारी ट्रेन असल्यामुळे वाफेचा काय प्रश्न नव्हता, त्यामुळे यापैकी कोणते नाही असं माझ्या क्षणार्धात लक्षात आलं, त्यामुळे मी हे केलं. अरे वा, तुमचं सगळं क्षणार्धातच असतं. पण आपलं उत्तर बरोबर आहे, अभिनंदन. विजेवर चालणारी ट्रेन असल्यामुळे वाफेचा प्रश्नच नाही. आणि त्यामुळे आता खुशाल यांच्या खात्यामध्ये 30% जमा झालेले आहेत, तर वहिनी आणि राहुल यांच्या खात्यामध्ये 20%च आहेत. उत्तर बरोबर दिलं आणि सर्वात आधी डिपॉझिट केलेलं असल्यामुळे नशिबाचा कौल आजमावणार आहेत खुशाल. आवड कसली आपली? काय आवडतं? सर असं ठराविक काही आवडत नाही, पण क्रिकेट मॅच वगैरे बघायला आवडतात. आणि सर असं टीव्हीला गाणे वगैरे बघायला आवडतात. गायला नाही आवडत? हा, असं कधी कधी गातो पण. मग काय ऐकवणार का? सर तुम्ही सांगितलं तर ऐकून. बरं ठीक आहे, गा. दिल धक धक करता है रे, तुझ पे ये मरता है रे, सुन क्या क्या कहता है रे, ओ मेरे सोना तेना रूप सलोना तेरा क्या कहना रे, लाल चुनरिया वाली पे दिल आया रे, ओ लाल चुनरिया वाली पे दिल आया रे. वा. बरं, ही कुठे कल्याणलाच राहते का? नाही सर, अजून बघितली नाही सर. नाही, पण चुनरी बघितली, बाकी सगळं बघितलं. नाही सर, येतं पिक्चरचं गाणं आहे, आम्ही कॉलेजमध्ये असताना लक्षात राहायचं, तर ते आता लक्षात बोलून बोलून असं एकदम व्यवस्थित टोन मध्ये आलं, म्हणून तेच म्हटलं. चांगला. पण चेहऱ्यावरची खुशालची जी खुशी आहे ना, ती सांगते आहे की कुठेतरी ती चुनरी. नाही, मी काय म्हणतो, कोणी ऐकणार नाही. नाही सर, तसं काय आहेच नाही ना. असं नाही, ते मला माहिती, असंच म्हणतात सगळ्यांनी. डोळे बंद करा प्लीज. डोळे बंद, असे हात ठेवा प्लीज सगळ्यांनी. चल, हा सांग आता पटकन. नाही सर, कोणी नाही आहे. आता दिवाळी झाल्यानंतर शोधणार आहे. उघडा, डोळे उघडा. तुम्ही पण बोलणारा माणूस ऐकायचं नसेल तर डोळ्यावर हात ठेवता का?